विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव मॅडम तुमच्यासाठी इयत्ता 4थी मराठी विषयाचे प्रश्न उत्तर घेऊन आलेली आहे. तर कविता दुसरी सरावन महिन्यात. तर या कवितेचे आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. तर प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये, कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. तर तुम्ही शिकला आहात कोणता महिना आहे? श्रावण. मोराच्या संगतीने नाचणारी कोण आहे? लांडोर. रात्री डुरुक डुरुक करणारा प्राणी कोण आहे? बेडूक. कवितेत वर्णन केलेल्या पक्ष्यांची जोडी. आता हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये नाही आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा वर्कबुकमध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कवितेमध्ये कोणते दोन पक्षी आलेले आहेत. तर मोर आणि लांडोर. काळजात धाकधूक करणारी कोण आहे? वीज. नेक्स्ट पाहूया. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य. तर श्रावण महिन्यामध्ये काय काय वैशिष्ट्ये असतात हे आपण पाहूया. 7 रंगाचा इंद्रधनुष्य असतो. पिसारा फुलवून नाचणारा मोर असतो. त्यानंतर रिमझिम पाऊस असतो. ढोल वाजवणारा ढग व कडाडणाऱ्या विजा असतात. तर हे तुम्ही श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य लिहू शकता. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, हा तुम्हाला 2 ते 3 वाक्यात लिहायचा आहे. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर श्रावण महिन्याचं वर्णन काय आहे आपण पाहूया. श्रावण महिन्यात आकाशात सुंदर असे इंद्रधनुष्य दिसते. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होतो. मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचतो. सगळीकडे पाणीच पाणी असते. संपूर्ण सृष्टी आनंदमय होते. तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्याचे वर्णन तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? तर पहा उत्तर. पाऊस येत असताना मोर आपला सुंदर पिसारा फुलवतो आणि लांडोरीसोबत थाटामाटात नाचून आपला आनंद व्यक्त करतो. तर बेडूक रात्रीच्या वेळी डुरुक डुरुक अशा आवाजात गाणे गाऊन आपला आनंद व्यक्त करतो. त्यानंतर कवितेतल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत तुम्हाला. त्यासाठी कविता पाठ करा. 7 रंगाचा तोरण कसा आबारी चोवल. उत्तर काय आहे? आबारी. कारजात धाकधूक इजा किलोर करती. तर या ठिकाणी इजा हे उत्तर आहे. या ठिकाणी इजा दुसरा ई आहे. तिसरा प्रश्न आहे, सरावण महिन्यात. उत्तर आहे पाणी भुरुक भुरुक. पुढचा आहे, धारा नाचत नाचत थेंबा धरत येत ताल. पुढचा प्रश्न आहे, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. तर या ठिकाणी अपरिचित शब्द दिलेले आहेत आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आपल्या मातृभाषेत दिलेला आहे. तर इजा हा शब्द आलेला आहे. इजा तर आपल्या भाषेतला शब्द वीज. त्यानंतर पाका, पिसारा, महिन्यात, त्यानंतर भुरुक भुरुक, सरावण, आबारी, किल्लोर आणि चोवल हे अपरिचित शब्द आहेत. हे सर्वांनी समजून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगायचा आहे. तर 7 रंगाचे तोरण म्हणजेच आकाशात पडणारे इंद्रधनुष्य होय. पुढचा प्रश्न आहे अगदी सोपा. खालील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा. तर तुम्हाला कवितेच्या ओळी पटकन लक्षात येऊ शकतात. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलांच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांचा कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. तर या कवितेतल्या ओळी कोणत्या आहेत? सरावण महिन्यात ढगा ढोल वाजवती. कारजात धाकधूक इजा किलोर करती. पुढचा प्रश्न आहे, श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकाचे गाणे कानावर पडते. तर कवितेतल्या ओळी काय आहेत? सरावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याच्या गाना, राती डुरुक डुरुक. पुढचा प्रश्न आहे, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात सृष्टीचा नवा उत्साह पाहायला मिळतो. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. झाडे फुले भरलेली असतात. श्रावण महिन्यात रक्षाबंधन, नागपंचमी हे सण साजरे केले जातात. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा.
मोर, मोराचा समानार्थी शब्द आहे मयूर. त्यानंतर पाणी, पाणी म्हणजेच काय? जल आणि जीवन. रात्र म्हणजेच निशा किंवा रजनी देखील म्हणतात. कान म्हणजेच काय? कर्ण. त्यानंतर ढग, ढग म्हणजेच मेघ. वीज, वीज म्हणजे चपला किंवा विद्युत. त्यानंतर हे 2 शब्द तुम्हाला एक्स्ट्रा सरावासाठी आहेत. नवल, नवल म्हणजेच काय? आश्चर्य. आणि महिना म्हणजेच मास. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. मोठा, छोटा, कमी, जास्त, जवळ, लांब किंवा दूर म्हणू शकतो आपण. नर, मादी, रात्र, दिवस, भीती, निर्भय. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. अगदी सोपा प्रश्न आहे. श्रावण, तर कवितेतला शब्द होता सरावण. आभाळी, अबारी. काळजात, कारजात. थाटात, ठातात, माटात. विजा, इजा. रात्री, राती. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी खालील आकृतीत प्राण्यांची, कीटकांची नावे पूर्ण करा. अगदी सोपा प्रश्न आहे. इथे डा आणि इथे रिकामी जागा आहे, तर याच्यापासून कीटकाचं नाव आहे डास. त्यानंतर इथे डॅश आहे, इथे डू आणि इथे क, तर इथे आपला प्राणी बनतो बेडूक. त्यानंतर इथे ना, डॅश, डॅश, त्यानंतर डा, तर इथे उत्तर येतं ना, क, तोडा. त्यानंतर इथे बघा डॅश ग, डॅश गा, डॅश, तर इथे गोगलगाय हा शब्द बनतो. पुढे पाहूया. या ठिकाणी तुम्हाला 2 कोडी दिलेली आहेत, तर तुम्हाला ओळखायचे आहेत. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो, उड्या मी मारतो पावसाच्या राती, ओळखा पाहू मी कोण. तर आपल्याला कळतं डराव डराव या आवाजावरून लगेच कोणता प्राणी असेल? बेडूक. त्यानंतर मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबिरंगी नक्षी, केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात, सांगा मी कोण. तर आपल्याला माहीत आहे राष्ट्रीय पक्षी मोर. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर नवनवीन प्रश्न उत्तराचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.